नमस्कार. बघा, आपला आजचा विषय खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण ज्याप्रमाणे भरारी घेत आहे किंवा आपला सत्ता संघर्ष न करता, राजकीय संघर्ष न करता एक सामाजिक संघर्ष हा मराठा समाज प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये करताना दिसतोय आणि याची दखल सुद्धा देशाबाहेर सुद्धा घेतलेली आहे. लंडनच्या मुखपत्रावरती जरांगे पाटलाचा सोलापूरमध्ये सभेचा फोटो झळकले मित्रांनो. आणि अशा वेळेसच एक मनाला प्रश्न पडतो. तो प्रश्न म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण नेमकं ओबीसी जे सभा होत्या, ओबीसीचे मेळावे होते, ओबीसीचे मोर्चे होते, आज ते आंदोलन नेमकं अयशस्वी का झाले, ते यशस्वी का होऊ शकले नाहीत, आपल्याला ह्या व्हिडिओतनं बघायचं. बघा, ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा एक चेहरा, एक नेता हा ठरला होता किंवा त्यानं चांगलं असं कार्य केलं होतं, ते म्हणजे माननीय मनोज जरांगे दादा. त्यांना कोणी मॅनेज करायचा प्रयत्न केला असेल किंवा काहीही करायचा प्रयत्न केला असेल, पण तो व्यक्ती कधीच फुटला नाही आणि तो एकनिष्ठ हा जनतेसोबत राहिला. त्यांच्यावरती आरोप भरपूर करण्यात आले, पण ते आरोप पूर्णपणे सपशेल तोंडघशी पडले. पण ज्या वेळेस प्रश्न असा येतो, मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये एक प्रति मोर्चे निघाले, प्रति आंदोलन निघाले, प्रति महाएल्गार मेळावे निघाले, ते अयशस्वी का झाले? कारण सगळ्यात पहिला पॉइंट आहे, तो पॉइंट म्हणजे की नेता, ओबीसीला एकनिष्ठ असा खंबीर नेता मिळाला नाही. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक आंदोलनाला नेता वेगळाच असायचा. आता पहिलं भुजबळाने सुरुवात केली. आता भुजबळाने सुरुवात सत्तेमध्ये असताना, सत्तेमधील संवैधानिक पदावरती असताना सुरुवात केली, त्यामुळे त्यांच्या पाठीमाग सत्ताधाऱ्याचा हात आहे असं पण परसेप्शन मित्रांनो शेड झालं. आणि लोकांना असं पण लोक त्यावेळेस म्हणायचे की भुजबळांच्या पाठीमाग हे कुठेतरी भाजप हे जे पाठीमाग आहे. आणि त्यावेळेस असं टिप्पी मुंडे असतील, तायवाडे असतील, गोपीचंद पडळकर असतील, हे एका स्टेजवरून ओबीसीचं नेतृत्व करायचे. त्याच्या पाठीमाग बराच ओबीसी होताही. पण या ठिकाणी यांचं आंदोलन भरकटण्याचं मुळात कारण काय? बघा, समाज हा निर्बुद्ध नाही. ते मराठा असो किंवा ओबीसी असो, सर्वांना समज आहे. गावागावामध्ये आज सुद्धा ओबीसी मराठा एकत्र नांदत आहेत. आतापर्यंत नांदत आले सुद्धा आहेत. आतापर्यंत त्यांच्यामध्ये कधीही वाद झाला नाही. पण हे वाद घडवून आणण्याचा प्रयत्न यातून होतोय हे त्यांना पण कळलं. कारण जरांगे पाटलांची मागणी ही मुळात सरकारची होती. सरकार सोबत ते भांडत होते. हा समाज पूर्णपणे आंदोलन हे सरकारच्या विरोधामध्ये करत होते. तर सरकारनं मागणी पूर्ण करावी म्हणून ते सरकारना मागत होते, झगडत होते. ही मागणी आतापासूनची नाही, ही मागणी 1980 पासूनची आहे. आणि अशा वेळेस सरकारला आपली मागणी न मागता डायरेक्टली जरांगे पाटलाला, मराठा समाजाला त्यांनी टार्गेट केलं, ते म्हणजे छगन भुजबळ यांनी. त्यामुळे काही समाज हा समोर आला. पण काय जो वैचारिक समाज आहे, जो समाज विचार करतो, तो समाज कधीही त्यांना पाठिंबा दिला नाही. हे एक मुळात कारण आहे. चांगलं बघा, एक म्हणतात लोक की जर आपली नियत चांगली असेल आणि आपलं कार्य चांगलं असेल की आपोआप तुमच्या सोबत हे पूर्ण ब्रह्मांड तुमच्या सोबत येतं. हे खोटं नाही. हे झालं ओबीसीच्या संबंधामध्ये. ओबीसीचा पाठीमाग एक खंबीर नेतृत्व नाही आणि नेतृत्व नेहमी बदलणार. आता यावेळेचे नेते हे, पुढल्या वेळेचे हे 3-4 नेते निघून गेले. नंतर यांचं नामोनिशाणच नाही कुठं. परत हे आंदोलनामध्ये परत याचा काही संबंध राहिला नाही. परत आले गोपीचंद पडळकर, नंतर आले हाके साहेब आणि वाघमारे साहेब. आता ही पहिली फळी ही बाहेर पडली. आता दुसरी फळी आली, ते म्हणजे हाके आणि वाघमारे. मग यांनी पण परत आव्हान केलं. पहिलेचे आले त्यांनी दुसरं आव्हान केलं, यानं आलं तिसरंच आव्हान केलं. आणि त्यावेळेस लोकांना प्रश्न पडला, अरे ओबीसीचं नेतृत्व करत आहेत ते आता कोण करत आहेत नेमकं? ते जातीय धनगर आहेत, त्यांना आरक्षण आहे स्वतंत्र, आणि ते आपल्याकडनं ते आंदोलन करत आहेत. म्हणजे यामध्ये नेमकं राजकारण कुठं दडलेलं आहे हे त्या समाजाने ओळखलं. पण त्यावेळी धनगर समाज सुद्धा, ओबीसी सुद्धा त्यांच्या पाठीमागं न राहता ते अलिप्त राहिले. पण त्यानंतर हे दोघांचे उपोष्ट झाले. त्यानंतर आले महाराष्ट्रामध्ये प्रकाशजी आंबेडकर. प्रकाशजी आंबेडकरांचा विषय काय होतो बघा.
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाला जरांगे पाटलांना प्रथमतः कोण सपोर्ट केला? तो सपोर्टर म्हणजेच माननीय प्रकाशजी आंबेडकर. त्यांनी प्रथमतः जरांगे पाटलाला पाठिंबा दिला. त्या पाठीमागे उभा राहिले आणि प्रत्येक वेळी त्यांना सावध करायचे. त्याच्या पाठीमागे आपण आहोत हे ते ठणकावून सांगायचे. आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोणीही नसून जनता आहे बोलणारे प्रकाशजी आंबेडकरच होते. आणि त्यानंतर ओबीसीचा सोबत ते आंदोलन करून किंवा एक शांती रॅली काढून ओबीसीची आरक्षण बचाव रॅली काढून त्यांनी त्यातून एक संदेश दिला. तो म्हणजे काय की ओबीसी मधून कुणबी मराठ्याला पण काढा आणि मराठ्याला तुम्ही आरक्षण देऊ नका. प्रथमतः जी भूमिका होती ती भूमिका पूर्ण वेगळी होती आणि नंतर जी भूमिका होती ती भूमिका वेगळी होती. ह्या दुपट्टी भूमिकेमुळे जनता परत यावेळेस ओबीसी सोबत आली नाही, तरी नंतर ते अलिप्त राहिले. म्हणजे मुळात एक कारण होतं. ते कारण म्हणजे मिळालेला योग्य नेता नव्हता. ज्याप्रमाणे मराठ्यांना पूर्ण महाराष्ट्रामधून करोडोची संख्या असताना फक्त नेतृत्व फक्त एकानंच केलं आणि एका एक सांगेल तेच पूर्ण महाराष्ट्र ऐकतोय. तो ओबीसी मध्ये हाच अभाव होता. या ठिकाणी प्रत्येक आंदोलनाच्या वेळी नेते हे वेगळे असतात. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी त्यांचे थीम वेगळे असते. प्रत्येक वेळेस त्यांच्या घोषणा वेगळ्या असतात आणि प्रत्येक वेळेस यांना चालवतंय कोण हाच प्रश्न ओबीसी बांधवाला पडतो. त्यामुळे यांचं जे आंदोलन होतं, जे मोर्चे होते, जे एल्गार मेळावे होते ते पूर्ण अयशस्वी झाले. आणि परत त्यांनीच समाजाला दाखवून दिलं ओबीसींना की ओबीसीचा खरा दुश्मन हा मराठा समाज नाही किंवा इतर कुठला समाज नाही. ओबीसीचा खरा दुश्मन हा आपलेच नेते आहेत. त्यांनी आता पण आपला वापरच करून घेतला आहे. हे परसेप्शन 100% सेट झालं. हे फेक नेरेटिव्ह नाही, हे एक रियालिटी लोकांमध्ये रुजू लागली. कारण काय आता सुद्धा आपला हवा तसा वापरच करून घेतलाय. ह्या गोष्टी ह्या ओबीसींना कळू लागल्या. त्यामध्ये हे जे 5 नेते आहेत त्या 5 नेत्यांचं ओबीसीच्या पाठीमागे उभा राहणं आणि परत लगेच माघारी जाणं त्यात यावरच असं सेट होतंय की यांना कुठेतरी चालवलं आणि ज्यावेळेस चालवणं बंद झालं त्यावेळेस त्यांचं चालणं पण त्या ठिकाणी बंद झालं. तुम्ही पाहून घ्या, भुजबळ साहेब, टी पी मुंडे साहेब, तायवाडे साहेब, पडळकर साहेब, हाके साहेब, असं ते आंबेडकर साहेब, हे 5 नेतृत्व ज्यांनी केलं ओबीसीचं ते फक्त यांचा वापर करण्यासाठी केलं. हे लोकांमध्ये रुजलं आणि त्यामुळं म्हणावा असा प्रतिसाद ह्या ओबीसी रॅलीला भेटला नाही. आजही गावगाड्यामध्ये असेल कुठेही असेल ओबीसी बांधव हा मराठा सोबतच आहे आणि कायमचा राहणारही. कारण हे गावामधील शांती भंग करायचं काम हे नेतृत्वाने केलं. पण हे कधीच ओबीसींना, दलितांना, मराठ्यांना कधीच ह्या गोष्टी मान्य केल्या नाही. ज्या गोष्टी जे परसेप्शन हे लोक सेट करतात हे यांच्यापर्यंत पोहोचतही. पण आता ह्या लोकांनी, ह्या समाजानं आपली बुद्धी गहाण नक्कीच नाही ठेवली, हे मात्र खरं. आणि या कारणामुळं मुख्यतः प्रामुख्याने ह्या कारणामुळेच हे ओबीसीचं जे लढा होता, आंदोलन होतं हे पूर्णपणे नसते नाबूद झाले. आणि यामुळं मित्रांनो आजही मराठा आरक्षणाची मागणी आणि नेतृत्व पाठिंबा हाही कायम आहे, फक्त एकनिष्ठतेमुळं. तुमचं एकूणच याविषयी मत काय नक्कीच खाली कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.